नमस्कार मंडळी. दैनिक मुंबई तरुण भारतच्या वेब पोर्टल महा-एम-टी-व्ही मध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मंडळी, भारताच्या टॅलेंट पूलमधनं अनेक लोक, अनेक जण, अनेक यूथ मंडळी म्हणजे तरुण वयातील मंडळी अमेरिकेत आपलं वास्तव्य करायला जातात. आपल्या आयुष्याची ग्रोथ त्यांना तिथे दिसते. त्याला आपण इंडियन अमेरिकन ड्रीम असं कुठेतरी म्हणतो. तर या इंडियन अमेरिकन ड्रीममध्ये नक्की काय-काय येतं आणि भारतीय लोकांनी म्हणजे भारतीय ओरिजिनच्या लोकांनी अमेरिकेत जाऊन कुठल्या-कुठल्या क्षेत्रांमध्ये व यशस्वी कामगिरी बजावली आहे, ते आपण आज पाहणार आहोत. आपल्यासोबत आहेत अमृता ओक, ज्या बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुपमध्ये प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहेत आणि नुकताच इंडिया स्पोरा इम्पॅक्ट रिपोर्ट म्हणजेच भारतीय अमेरिकन लोकांनी अमेरिकेच्या आर्थिक आणि सार्वत्रिक उन्नतीमध्ये योगदान जे दिलं आहे, ते मोजण्याचं काम या रिपोर्टनी केलं आहे. या रिपोर्टच्या प्रोजेक्ट लीडर अमृता ओक होत्या. तर स्वागत आहे मॅम तुमचं. खूप खूप स्वागत आहे. माझा पहिलाच प्रश्न असा आहे, की या रिपोर्टला तयार करताना, या रिपोर्ट तयार करण्यामागे तुमची प्रेरणा काय होती? सो ह्या रिपोर्टच्या मागची प्रेरणा ही साधारण 2 वर्षांपूर्वी ही आयडिया चालू झालेली होती. इंडियास्पोराचे जे फाउंडर आहेत एम.आर. रंगस्वामी, त्यांची इंदिरा नूईंबरोबर खूप वर्षांपूर्वीची ओळख आहे. आणि अशाच कुठल्यातरी एका मीटिंगमध्ये इंदिरा नूई ज्या पेप्सिकोच्या फॉर्मर सी आहेत आणि आता Amazonच्या बोर्ड मेंबर आहेत. व्हेरी अकॉम्प्लिश्ड पर्सन. त्यांनी एम-आरना विचारलं, की आपण इंडियन अमेरिकन्सबद्दल इतकं ऐकतो, इतक्या स्टोरीज ऐकतो, इतक्या चांगल्या गोष्टी ऐकतो. पण ह्याच्यामागे कुठलाही डेटा का नाहीये, ह्याच्यामागे कुठलाही रिपोर्टिंग का नाहीये, की ज्याच्यामुळे आपण दाखवू शकू, की फुल इम्पॅक्ट कुठून मिळतोय तो. सो तिकडनं ती चर्चा सुरू झाली. तेव्हापासून एम-आर आणि संजीव जोशीपुरा आणि इंडियास्पोरामधले काही लोक त्याच्याबद्दल विचार करतात. मोहनबीर साहनी नावाचे एक प्रोफेसर आहेत केलॉगमध्ये. त्यांनी पण या गोष्टीबद्दल खूप विचार केलेला आहे. सो हे सगळं मिळून आलं शेवटी आणि मग इंडियास्पोराने आम्हाला BCGला कॉन्टॅक्ट केलं आणि विचारलं, की तुम्हाला पार्टनर करायचंय का? आणि इट वॉज अन ऑटोमॅटिक येस. ही माझ्यासाठी पर्सनली आणि माझ्याबरोबर ज्या BCGच्या व्यक्तींनी केले हे काम त्यांच्यासाठी पण ही खूप प्राईडची खूप छान गोष्ट होती. तुम्ही सुद्धा एक भारतीय आहात, जे आता अमेरिकेत ह्यूस्टन या शहरात राहून आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करतात. नक्कीच, नक्कीच. या अहवाल म्हणजे हा अहवाल तयार करत असताना तुम्ही प्रोजेक्ट लीडर म्हणून तुम्हाला काय आव्हानांना सामोरं जावं लागलं? कारण बरीच आज मोठी नावं आहेत, जी भारतीय अमेरिकन आहेत आणि त्यांनी अमेरिकेच्या आर्थिक उन्नतीमध्ये योगदान दिलेलं आहे. तर या नावांकडे जाताना, अप्रोच करताना, त्या मंडळींना अप्रोच करताना काही आव्हानं आली का? आणि या इम्पॅक्ट रिपोर्टच्या क्रिएशनमध्ये काय आव्हानं होती? म्हणजे याचे पॅरामीटर्स कसे सेट केले गेले? मग सो तुम्ही जे म्हणालात त्याच्यावरूनच एक मला आव्हान लक्षात आलं. एक हं, म्हणजे आर्थिक उन्नती हा एकच त्याच्यामधला आम्हाला फॅसेट काढायचा होता. सो पहिलं आव्हान असं होतं, की याच्या आधी अशा गोष्टींवरती कधी रिपोर्टिंग झालंय का? कुठलेही बाकीचे जे डायस्पोराज आहेत त्याच्यावरती डेटा ड्रिव्हन रिपोर्टिंग खूप कमी आहे. आणि जेव्हा हे होतं, तेव्हा लोकं फक्त त्याच्यावरती आर्थिकरित्या त्यांनी काय-काय केलंय त्या देशामध्ये किंवा कल्चरलरित्या काय-काय केलंय किंवा रेमिटन्सेसमध्ये किती पैसे इकडनं-तिकडनं झाले. ह्या 3 गोष्टींमध्येच लोकं बघतात. सो आम्हाला पहिले काय करायचं होतं, वी वॉन्टेड टू एस्टॅब्लिश अ फ्रेमवर्क की ज्याच्यामध्ये अख्ख्या पॉप्युलेशनला डिस्क्राईब करण्यासाठी ज्या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजेत, त्या आपण करू शकतो. सो तुम्ही रिपोर्ट वाचलात तर तुम्हाला पहिल्यांदा दिसेल, की द रिपोर्ट इस डिव्हायडेड अप इंटू 6 डायमेन्शन्स. सो त्याच्यामध्ये इकॉनॉमिक आहे, रिसर्च इनोव्हेशन आहे, कल्चरल आहे, फिलॅन्थ्रोपिक कॉन्ट्रिब्युशन्स आहेत आणि गव्हर्नमेंट आणि ग्लोबल पॉलिसी याच्यावरती बोललो. सो ते पहिलं आव्हान होतं, की हाऊ डू यू डिस्क्राईब एन एंटायर पॉप्युलेशन इन अ व्हेरी होलिस्टिक वे. त्याच्यानंतर विथिन दोज डिमेन्शन्स आम्ही डेटा ड्रिव्हन करण्यासाठी काही मापदंड ठरवले
आणि मग त्यांच्यासाठी आम्हाला डेटा कलेक्ट करायला लागला. सो माझ्या टीमने कधी-कधी तर खूप मॅन्युअली डेटा कलेक्ट केलाय. सो फॉर एक्झाम्पल तुम्ही बघितलंच असेल रिपोर्टमध्ये 16 आउट ऑफ द फॉर्च्यून 500 सीईओज आर इंडियन अमेरिकन. हो. वेल त्यांनी लिटरली 500 कंपन्यांचे सीईओ काढले, त्यांची ओरिजिन शोधून काढली आणि तिकडनं आम्हाला नंबर मिळालाय. किंवा 13% ऑफ सायंटिफिक पब्लिकेशन्स हॅव एन इंडियन अमेरिकन को-ऑथर. आम्ही लिटरली लाइक सगळे सायंटिफिक पब्लिकेशन्स बघितले. एआयच्या मदतीने एक मेथोडॉलॉजी डेव्हलप केली, ज्याच्याने आम्ही इंडियन अमेरिकन ऑथर्स आयडेंटिफाय करू शकतो आणि मग तिकडनं आम्ही तो नंबर काढला. सो हा अख्खा रिपोर्ट एक नवीन इट्स अ न्यू वे ऑफ लुकिंग ॲट अ डायस्पोरा आणि आम्हाला असं होप आहे, की आम्ही बाकीच्या डायस्पोराबद्दल पण लोकं ह्याच मापदंडांनी बघतील आणि दिस विल बी अ फ्रेमवर्क दॅट दे कॅन यूज. खूपच छान. सो इन अ वे आपण ह्याच्यामध्ये एक बेंचमार्क सुद्धा सेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. येस, आता या एक्झॅक्टली. रिपोर्टमध्ये आपण विविध क्षेत्रांमधील पॅरामीटर्सचा वापर करून विविध लोकांना ते लावले आणि त्यातून पर्सेंटेजेस आणि स्टॅटिस्टिक्स काढले. तर आता यामध्ये अशा कोणत्या गोष्टी किंवा कोणती क्षेत्र अशी होती, की तुमच्यासाठी ती एस्पेशली सरप्रायझिंग होती? म्हणजे की अरे, ह्याच्यात पण भारतीय आहेत? सो मला 2 गोष्टींनी सरप्राईज झालं, की किती प्रमाणात भारतीय लोकं आहेत आणि कुठल्या नवीन-नवीन फील्ड्समध्ये भारतीय लोकं आहेत. सो ते किती प्रमाणात भारतीय लोकांमध्ये एक मला स्ट्राईक झालं, की 1 इन 10 डॉक्टर्स इस इंडियन अमेरिकन इन द यूएस, व्हिच इस जस्ट क्रेझी हाय आणि त्याला हिस्ट्री आहे भरपूर, की आधी जेव्हा इथे लोकं आलेली तेव्हा डॉक्टर्स यायचे आणि त्यांनी त्यांचं हे केलं. त्यामुळे ते कल्चर आहे. पण 1 इन 10 लाइक 10% इज अ व्हेरी बिग नंबर. दुसरं एक मला वाटलं इज 60% ऑफ ऑल यूएस हॉटेल्स आर ओन्ड बाय इंडियन अमेरिकन्स. हा पण म्हणजे 60% ऑफ ऑल द हॉटेल्स. हा पण एक अतिशय मोठा नंबर आहे, हं. जो मला माहिती नव्हता आणि आता तो मला प्रकर्षाने जाणवतो. मी दरवेळी हॉटेलमध्ये कुठल्या गेले, की आय एम लाइक ह्याच्यामधला ह्याचे ओनर कोण आहेत? करेक्ट. आणि एक पर्सनली मला स्टॅटिस्टिक जे खूप आवडतं इज 13% ऑफ ऑल पब्लिकेशन्स हॅव एन इंडियन अमेरिकन को-ऑथर. आणि माझी पी-एच-डी आहे केमिकल इंजिनिअरिंगमध्ये. सो मी पण इथेच शिकले, इथे पी-एच-डी केली, इथेच रिसर्च पेपर पब्लिश केले आणि टू सी की माझ्याबरोबर असेच माझ्यासारखे लोकं इथे त्यांचं या विविध क्षेत्रांमध्ये सगळं हे करतायत इज इज जस्ट व्हेरी हार्टनिंग. आपण मग आणि फॉर्च्यून सॉरी. 500 कंपनीजबद्दल बोललात. त्या फॉर्च्यून 500 कंपनीजमधल्या 16 कंपनीजचे सीईओ भारतीय आहेत. त्यांच्याशी इंटरॅक्ट करताना तुमचे काय किस्से किंवा अनुभव होते? सो फॉर्च्यून 500 मधल्या मी आत्तापर्यंत तरी एका सीईओ बरोबर इंटरॅक्ट केलंय, राज सुब्रमण्यम आणि ते FedExचे सीईओ आहेत आणि ही इज अ व्हेरी सिमिलर जर्नी बट अ व्हेरी युनिक जर्नी. मीनिंग त्यांनी IITमध्ये शिकले, मग इकडे आले, एम-बी-ए केलं आणि एम-बी-ए नंतर FedExला जॉइन झाले आणि 2022 मध्ये ते सीईओ झाले. FedEx कंपनीच्या अख्ख्या हिस्ट्रीमधले ते सेकंड सीईओ आहेत. ओके. आणि दॅट इज अ टेस्टमेंट की किती त्यांनी अचीव्ह केलेलं आहे, की इतक्या जुन्या कंपनीचे द ओन्ली अदर सीईओ वॉज द फाउंडर ऑफ द कंपनी आणि आता राज सुब्रमण्यम इज द फाउंडर. सो एक म्हणजे त्यांची अचीव्हमेंट तर खूपच छान आहे. ओके. दुसरं म्हणजे त्यांच्याशी बोलताना मला लक्षात आलं, की वन ऑफ द रिझन्स त्यांनी इतकं अचीव्ह केलंय इज बिकॉज ही इज व्हेरी कॉग्निझंट की त्यांच्या टीम्सनी जर चांगलं केलं, तर ते चांगलं करू शकतील. सो ही हॅज त्यांची लीडरशिप स्टाईल जी आहे, इट इज ऑल अबाउट एन्शुरिंग की त्यांचे एम्प्लॉईज आर वेल टेकन केअर ऑफ. त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण होत आहेत. त्यांना वर्क लाईफ बॅलन्स मिळतोय वगैरे, वगैरे. डेव्हलपमेंट अपॉर्च्युनिटीज मिळतात. आणि ते मला खूप प्रकर्षाने जाणवलं त्यांच्याशी त्यांच्याशी बोलताना आणि आम्ही एक इंडियास्पोरा इन्स्पायरिंग आयकॉन्स नावाची एक सीरीज पण केलेली आहे या रिपोर्ट बरोबर. तिथे तुम्हाला त्यांची प्रोफाईल मिळेल आणि दॅट इज द पॉइंट ऑफ दिस सीरीज की अशाच लोकांबरोबर वन ऑन वन बोलून
त्यांची स्टोरी ऐकणं, त्यांचे मोटिव्हेशन्स ऐकणं. पण त्यामुळे मला खूप मजा आली. नक्कीच. बिझनेस डेव्हलपमेंट हा एक भाग झाला, की झिरोपासून स्टार्टिंग राइट फ्रॉम स्क्रॅच टू बिल्डिंग अ Fortune 500 or running a Fortune 500 company for that matter is a wonderful thing, is a great thing. सर्टनली. त्याच्यानंतर जेव्हा आपण सायंटिफिक कम्युनिटी किंवा वैज्ञानिक समूहाचा विचार करतो, संशोधन क्षेत्राचा विचार करतो, तर अमेरिका ही नेहमी त्यात पुढे राहिली आहे. तर त्या पुढे राहण्यात सुद्धा भारतीयांचा वाटा आहे. तर तो नेमका वाटा कसा आहे? सो खूप वेगवेगळ्या तऱ्हेने वाटा आहे. सो एक म्हणजे मी जे रिसर्च पेपर्सचं तुम्हाला स्टॅटिस्टिक्स सांगितलं 13% तर दॅट इज द बेस ऑफ ऑल सायंटिफिक रिसर्च. दुसऱ्या प्रकारे आपण इथे आपला प्रेझेन्स दाखवतोय म्हणजे पेटंट को-ऑथरिंगमध्ये. सो 10% ऑफ द पेटंट्स in 2018, were co-authored with an Indian American person in the patent. आणि वैज्ञानिक ॲडव्हान्सेसनी 2 गोष्टी होतात. एक म्हणजे रिसर्च पुढे जातो, दुसरं म्हणजे नवीन कंपनीज, नवीन टेक्नॉलॉजीज वरती येतात. सो ते आपल्याला ऑलरेडी दिसतंय, की यू हॅव ऑल ऑफ दीज रिसर्चर्स लाइक सुब्र सुरेश आणि अभिजित बॅनर्जी आणि वरदराजन अँड सो मेनी अदर पीपल. आणि दुसरं म्हणजे आता तुम्हाला युनिकॉर्न फाउंडर्समध्ये पण आपलं नाव दिसतंय, की 72 आउट ऑफ 648 युनिकॉर्न्स हॅव एन इंडियन अमेरिकन को-फाउंडर, व्हिच इज लाइक 11% ऑफ युनिकॉर्न्स. आणि हे मी फक्त युनिकॉर्न्सबद्दल बोलतेय. देअर आर अ सिग्निफिकंट नंबर ऑफ स्टार्टअप्स जे आम्ही मोजू पण शकलेले नाही आहोत, ज्याच्यामध्ये इंडियन अमेरिकन्स प्रगती करतायत. पण अशाच एका युनिकॉर्न फाउंडर बरोबर माझी मुलाखत झाली, गौरव चक्रवर्ती. त्यांनी ही इज ॲक्चुअली अ डॉक्टर, ही इज अन एम-डी आणि त्यांनी ठरवलं की काहीतरी जगासाठी करायचं. म्हणून त्यांनी एक क्लायमेट टेक स्टार्टअप चालू केली. ज्याच्यामध्ये ते केमिकल प्रॉडक्ट्स एन्झायमॅटिकली बनवतात. सो काहीही कार्बन एमिशन न तयार करता. आणि ह्या अशा नवीन कल्पना ज्या आहेत, ज्या येतायत, ज्याच्यानी जगाला फरक पडणार आहे चांगल्या अर्थाने, त्या आपण पण करतोय इथे. नक्कीच. आपण पाहिलं असेल मीडियामध्ये म्हणजे आम्ही इथनं बसून पाहिलं, की टाईम्स स्क्वेअरमध्ये सुद्धा ढोल-ताशाचा गजर झाला आणि खूप सारी गर्दी होती. तर अशा सण-वार किंवा भारतीय संस्कृती तिथे अमेरिकेत मुख्य प्रवाहात येण्यामध्ये भारतीयांचं योगदान कसं राहिलंय? त्यातनं म्हणजे या अहवालात तुम्हाला काय जाणवलं? सो वेगवेगळ्या प्रकारे राहिलंय. एक म्हणजे असे कल्चरल ऑर्गनायझेशन्स आहेत. आता मी ह्युस्टनमध्ये राहते. ह्युस्टन महाराष्ट्र मंडळ आहे. डेट्रॉइटचं बृहन महाराष्ट्र मंडळ आहे. आता ते मला माहिती आहेत. पण ते सण सण साजरे करतात. लोकांना इन्व्हॉल्व करतात. कम्युनिटी इन्व्हॉल्वमेंटमुळे जे लोकांना माहिती कळते, की अरे, फक्त दिवाळी नाहीये, गणपती पण असतात वगैरे, वगैरे. त्याच्याने खूप फरक पडतो. आणि इट इज अल्सो हेल्प्ड बाय एव्हरीवन इन द पब्लिक मीडिया. सो जस्ट बिकॉज ऑफ द फॅक्ट की आता काय आपलं नेव्हर हॅव आय एव्हर जो Netflixचा शो आला, त्याच्यामध्ये दॅट वॉज द फर्स्ट टाईम एन इंडियन पर्सन प्लेड अ लीड इन अ बिग शो. पण ह्याच्याने असे थोडे जे आपले चेंजेस होतायत, त्याच्यामुळे लोकांना आपल्या संस्कृतीची जाणीव होतीये. लोकांना हल्ली कळायला लागलंय, की चिकन टिक्का मसालापेक्षा जास्ती गोष्टी असतात. म्हणजे माझी हं. एक फ्रेंड आहे, तिला साबुदाणा खिचडी सगळ्यात जास्ती आवडते. वॉव! पण दॅट इज बिकॉज हल्ली रेस्टॉरंट्स येतायत, ज्याच्यामध्ये साबुदाणा खिचडी मिळते लोकांना आणि तिकडनं त्यांना माहिती असतं. सो इट इज अ कल्मिनेशन ऑफ सो मेनी थिंग्स. नक्की. फूड, डान्स, म्युझिक, फेस्टिव्हल्स, जस्ट द फॅक्ट की तुम्ही जेव्हा कामावरती जाता, तेव्हा देअर आर मोर इंडियन पीपल अराउंड, की त्याच्यामुळे ते सगळं असिम्युलेशन आणि इंटिग्रेशन छान होतंय. आणि इट अल्सो हेल्प्स की आपली फेस्टिव्हल्स खूप रंगीत असतात, खूप करेक्ट. आवाजवाली असतात, खूप मजेवाली असतात. त्यामुळे लोकांना सेलिब्रेट पण करावंसं वाटतं. ह्युस्टनमध्ये एक होळी फेस्टिव्हल होतं दरवर्षी आणि इतकी धमाल येते आणि त्यातले अर्ध पॉप्युलेशन इंडियन आणि अर्ध पॉप्युलेशन नाही. त्यामुळे खूप छान वाटायचं. खूपच छान. मला पुढचा प्रश्न यावरच होता, की जी सांस्कृतिक देवाण-घेवाण होते, त्यामध्ये आपला हात कसा राहतो? इन द सेन्स आपण
प्रत्येक गोष्ट सेलिब्रेट करण्यामध्ये विश्वास ठेवतो आणि भारतीय संस्कृती आपल्याला सांगते, की वसुधैव कुटुंबकम हे जगच आपलं परिवार आहे. तर आणि आपण आपले सण आप्तजनांबरोबर, परिवारजनांबरोबर साजरे करतो. तर तिथे राहून तिथल्या लोकांना पण आपल्या लोकांसारखं म्हणजे एकत्र आणून हं, सेलिब्रेट हं. करून त्यात सांस्कृतिक देवाण-घेवाण होते, ही खूप अ, अभिमानास्पद आणि समाधानकारक गोष्ट मला वाटते. आणि हा फरक गेल्या 10 वर्षात मला तरी जास्ती जाणवतो. कारण की मी जेव्हा इथे आले तेव्हा इतकं पण काही नव्हतं आणि आता इतकं छान वाढलंय. आता कमला हॅरिसने 2 वर्षांपूर्वी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी सेलिब्रेट केली. हे काही 10 वर्षांपूर्वी आधी शक्य नव्हतं. त्यामुळे तो येतोय फरक आणि छान वाटतंय. खूपच छान. आपण पुढे जात असताना आता यामध्ये सगळं छान चालू आहे. सगळं खूप पॉझिटिव्ह आहे, असं आहेच. पण त्यासोबत म्हणजे when 100% people try, only let's say 80% touch the mark. पण मग ते रिमेनिंग 20% जे आहेत किंवा अ, ज्या लोकांना अमेरिकेत जाऊन पण ॲम्पल संधी मिळाली नाही किंवा म्हणजे यशोगाथा असूनही भारतीय अमेरिकन लोकांना आव्हानांना सामोरं जावं लागतच आहे. यशोगाथा तर आहेतच एका बाजूला. पण दुसऱ्या बाजूला आव्हानांचा सामना पण आहे. तर ही आव्हानं कोणती? आणि याच्यामधून येणाऱ्या समस्यांचं आपण निराकरण कसं करू शकतो? वेल माझ्याकडे उत्तर असतं तर मी लगेच जाऊन केलं असतं. पण आव्हानं आव्हानं कुठल्याही पॉप्युलेशनला थोडीशी आव्हानं असणारच आहेत. इंडियन अमेरिकन पॉप्युलेशन हॅज बीन व्हेरी ब्लेस्ड की थोडीशी आव्हानं आहेत, पण खूप चांगल्या गोष्टी पण आहेत. तर आव्हानांमध्ये एक म्हणजे देअर आर 6% ऑफ इंडियन अमेरिकन्स दॅट आर बिलो द पॉवर्टी लाईन. आणि देअर आर 14% दॅट आर अनडॉक्युमेंटेड. आणि त्या 6 आणि 14% मध्ये ओव्हरलॅप खूप आहे. कारण की तुम्ही अनडॉक्युमेंटेड असाल, तर तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटीज नाही मिळत आणि त्यामुळे तुम्ही पॉवर्टी लाईनच्या खाली जाता. आणि कुठल्याही कम्युनिटीसाठी आपण कुठल्याही कम्युनिटीमध्ये जेव्हा हे प्रॉब्लेम्स येतात, तेव्हा जसं आपण त्यांना सपोर्ट करू शकतो, तसंच आपण सपोर्ट करणार आहोत, की लोकांना जाणीव करून देणं, की हा प्रॉब्लेम एक्झिस्ट होतो. लोकांना रिसोर्सेस देणं, सपोर्ट देणं किंवा या या देशात आल्यावरती जे सगळं बेसिक लागतं त्याच्यासाठी मदत करणं. दॅट इस द मोस्ट दॅट वी कॅन डू. करेक्ट. काही-काही कम्युनिटी काही-काही एन-जी-ओज वगैरे वे अमेरिकन एन-जी-ओज बरोबर पण काम करतायत. कारण की जितके जास्ती लोकं मदत करतील, तितके जास्ती हे प्रॉब्लेम्स कमी होऊ शकतात. नक्की. त्यामुळे इट इज जस्ट अ मॅटर ऑफ पुटिंग इन द एफर्ट आणि मेकिंग शुअर की सगळं जितके आपण रिसोर्सेस त्यांना देऊ शकतो, तितके आपण देऊ शकतोय. करेक्ट. भारतात रादर असा स्टिरियोटाइप पूर्वी होता किंवा आता सुद्धाही काही प्रमाणात पाहायला मिळतो, की फक्त पटेल कम्युनिटी अमेरिकेत जास्ती आहे. असा एक समज आहे. तर तो समज आहे का गैरसमज आहे नक्की काय? वेल माझं नाव आहे अमृता ओक. ओके. आणि मी इथे आहे आणि मी पटेल नाहीये. सो तो थोडासा गैरसमज आहे. ओके. पटेल कम्युनिटीनी खूप छान केलेलं आहे. मी जे हॉटेल्सबद्दल तुम्हाला सांगितलं 60% ऑफ द हॉटेल्स त्याच्यामधले खूप हॉटेल ओनर्स पटेल कम्युनिटीमधले आहेत आणि त्यांनी छान केलंय. आत्ताच्या काळात इंडियन डायस्पोरा इतकं वाढलंय, की भरपूर लोकं मिळतात. पटेल, ओक, कुलकर्णी, शिंदे सगळे मिळतात. त्यामुळे हं. आता काही ते खरं राहिलेलं नाहीये. नक्कीच. आता भारतीय अमेरिकन कम्युनिटीला, भारतीय अमेरिकन समुदायामध्ये तिकडच्या स्थानिक प्रशासनात इन्व्हॉल्व होणं किंवा तिथल्या सार्वजनिक सेवांमध्ये आपण आपली सेवा देणं, हे किती प्रमाणात सुरू आहे? सो म्हणजे जसं पोलिस फोर्स असेल किंवा आपल्याकडे भारतामध्ये जसं आय-ए-एस, आय-पी-एस, आय-एफ-एस अधिकारी असतात. तशा सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये, अमेरिकन सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये भारतीय लोकांचा आकडा किती आणि त्यांचं योगदान कसं राहिलं आहे? सो सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये पण मी थोडेसे भाग पाडीन. एक म्हणजे गव्हर्नमेंट सर्व्हिसेस आपलं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. दुसरं म्हणजे मिलिटरी किंवा रिलेटेड सर्व्हिसेस आणि तिसरं म्हणजे लोकल गव्हर्नमेंट. सो जे आपलं फेडरल गव्हर्नमेंट आहे
त्याच्यामध्ये 2013 मध्ये साधारण 60 पोझिशन्सना इंडियन अमेरिकन लोकं होती, व्हिच वॉज अराउंड 1.7% ऑफ त्या कॅटेगरीचे पोझिशन्स. आता तो नंबर झालाय 150. सो दुप्पटपेक्षा जास्ती झालेला आहे. सो इट्स अराउंड 4.4% ऑफ द टोटल पोझिशन्स. बरोबर. सो आपल्याला ते हळू-हळू इन्क्रीज होताना दिसतंय तिथे. आणि त्याच्याबरोबर जी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी येते, त्याच्याबरोबर जी पॉलिसी शेप करण्याची इच्छा येते, ती 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 पण आपल्याला दिसायला लागलेली आहे. देन वी टॉक अबाउट द मिलिटरी. सो माझं मिलिटरीमध्ये एक 2-4 लोकांशी बोलणं झालं. एक म्हणजे रवी चौधरी, जे एअर फोर्समध्ये एकदम सीनियर पोझिशनला आहेत. त्यांनी आयुष्यभर एअर फोर्समध्ये सर्व्हिस केलेलं आहे आणि आत्ता पण त्यांचं एन्थुसियाझम बघितल्यावरती इतकं छान वाटतं, की ही इज लाइक आपण या देशामध्ये इतक्या छान-छान गोष्टी केलेल्या आहेत. आपण आता मिलिटरी किंवा आर्मी किंवा एअर फोर्समध्ये पण जाऊन तिकडे पण आपला मार्क ठेवला पाहिजे. किंवा दुसऱ्या एका व्यक्तींशी बोलले मी, बालन अय्यर. त्यांनी मिलिटरीमध्ये खूप वर्ष काम केली आणि आता ते एक सायबर सिक्युरिटी कंपनीचे सीईओ आहेत. कारण की त्यांचं पण हेच म्हणणं होतं, की मी इतके वर्ष सर्व्हिस केली, आता मला फक्त आर्मीमध्ये नाही करायचंय. मला भरपूर सगळ्या ह्याच्यासाठी सायबर सिक्युरिटी सर्व्हिसेस द्यायच्या आहेत. त्यामुळे त्यांच्याशी बोलल्यावरती पण इतकं जाणवतं, की अजून नंबर जरी इतका मोठा नसेल, तरी ती इच्छा आहे आणि त्या इच्छेपाठी गोष्टी होणारच आहेत. आणि थर्ड म्हणजे लोकल गव्हर्नमेंट. आता लोकल गव्हर्नमेंटमध्ये पण स्कूल बोर्ड ऑफिशियल्स, मेयर्स, काउंटी ऑफिशियल्समध्ये भरपूर भारतीय लोकांचा प्रेझेन्स दिसतोय. आणि त्याच्यामुळे चांगलंच होणार आहे, कारण की आपल्यासाठी पॉलिसीज बनतील, कल्चरल इंटिग्रेशन जास्ती होईल. त्यामुळे इट्स इट्स लुकिंग व्हेरी पॉझिटिव्ह. वंडरफुल. हा सरकारी आणि सिव्हिल सर्व्हिसेसचा भाग झाला. तसंच समाज कल्याण क्षेत्रामध्ये म्हणजे चॅरिटी किंवा जे एन-जी-ओ ऑर्गनायझेशन्स वर्किंग फॉर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहेत. यामध्ये भारतीय अमेरिकन लोकांचा कसा पाठिंबा राहिला आहे, कसं योगदान राहिलं आहे? सो इंडियास्पोरानी त्यांच्या एका पार्टनर फिलॅन्थ्रोपिक ऑर्गनायझेशन बरोबर 2 वर्षांपूर्वी इंडिया गिव्हिंग डे म्हणून चालू केलं. आता इंडिया गिव्हिंग डे एंड ऑफ मार्च असतो. लिटरली 1 डे ज्याच्यामध्ये भारतीय लोकं इकडच्या अमेरिकन कॉजेससाठी आणि इंडियन कॉजेससाठी डोनेट करतात. तर लास्ट इयर त्यांनी 5 मिलियन रेज केले. या पुढच्या वर्षी त्यांचा गोल आहे 20 मिलियन. पण म्हणजे इतके लोकं आहेत ज्यांना द्यायचं आहे आणि दे जस्ट वॉन्ट एन एव्हेन्यू टू टू गिव्ह टू कॉजेस. वंडरफुल. दुसरी गोष्ट म्हणजे देअर आर अदर फिलॅन्थ्रोपिक ऑर्गनायझेशन्स जसं की रूम टू रीड किंवा प्रथम किंवा हे जे भरपूर प्रोग्राम्स चालवतात ग्लोबली. पण त्यांचा इंडिया प्रेझेन्स खूप चांगला आहे आणि ॲज लाँग एज पीपल नो अबाउट देम ते तिथे डोनेट करायला खूप तयार असतात. कारण राइट. की आपल्याला भारतात उन्नती आणायची आहे आणि त्याच्यासाठी आपण जे काही करू शकतो ते आपण करणारच आहोत. नक्कीच. वंडरफुल. याच्यानंतर आपण जेव्हा पुढे बघतो, तेव्हा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये योगदान भारतीय अमेरिकन लोकं देत आहेतच. पण अशी कोणती क्षेत्र आहेत, जी तुम्हाला वाटतात म्हणजे आपण जसं म्हणतो, की एखादा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केल्यानंतर त्यात एक प्रोजेक्शनचा भाग असतो किंवा स्पेक्युलेशनचा भाग असतो, की अजून कुठल्या क्षेत्रांमध्ये आपण उन्नती करू शकतो. तर ती तुम्हाला कोणती क्षेत्र वाटतात? हा माझा थोडा पर्सनल मत आहे, कारण की ह्याच्यापाठी डेटा नाहीये. राइट. पण आय थिंक आपण कल्चरल क्षेत्रांमध्ये जास्ती गोष्टी करू शकतो. बाकीच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये आपण खूप स्ट्राँग आहोत. तिथे पण आपण पुढे जाऊ शकतो. पण आय थिंक कल्चरल क्षेत्रांमध्ये आपण म्युझिक, आर्ट, फिल्म, लिटरेचर ह्याच्यामध्ये अजून थोडंसं आपला प्रेझेन्स आय एम होपिंग की अजून दिसेल पुढच्या काही वर्षांमध्ये. वंडरफुल. नक्कीच. याच्यानंतर आपण या इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे जाऊया. याच्यामध्ये मला तुम्हाला असं विचारावसं वाटतं, की भारतीय अमेरिकन लोकांकडून म्हणजे फ्रॉम द इंडियन अमेरिकन ड्रीम भारतीय लोकांनी काय शिकलं पाहिजे किंवा त्यातनं काय बोध घेतला पाहिजे? हं. अगेन माझ्याकडे हे उत्तर असतं तर मी सगळ्यांना सांगितलं असतं.
पण पर्सनली आय थिंक करेक्ट. देअर आर अ कपल ऑफ थिंग्स. एक म्हणजे Indian Americans in the US are unique from a variety of perspectives. The biggest perspective is की इकडे जो डायस्पोरा स्थापन झाला, it wasn't because people were running away from something. It wasn't because ते असं ऑप्रेस नेशनमध्ये होते आणि इथे आले रेफ्युजी म्हणून कोण नाही मुक्तीसाठी. आले. इट इज लिटरली अ सिच्युएशन की लोकांना वेगवेगळ्या गोष्टी करायच्या होत्या. अजून जगात त्यांचं नाव काढायचं होतं म्हणून ते इथे आलेले आहेत. अँड दॅट इज वाय तुम्ही जे मगाशी म्हणालात इंडियन अमेरिकन ट्रिप ती तिकडनं चालू झाली. आणि दॅट इज अ युनिक सिच्युएशन इन इटसेल्फ. हल्लीच्या जगात डायस्पोराज जे होतात ते फार चांगल्या गोष्टींसाठी होतात असं नाहीये. आणि आपण त्याचा उपयोग करून घेतलेला आहे. आपण जे गेल्या काही डेकेड्समध्ये बघतोय भारतीयांनी यूएसमध्ये किती छान गोष्टी केल्यात. ते सगळं त्याच्यामुळे पॉसिबल झालंय. तर मंडळी या होत्या अमृता ओक आणि या बॉस्टन कन्सल्टिंग ग्रुपमध्ये प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहेत आणि इंडियास्पोरा इम्पॅक्ट रिपोर्टच्या लिखाणामागे त्यांचं खूप मोठं योगदान आहे, खूप मोठा वाटा आहे. खूप खूप धन्यवाद अमृताजी, तुम्ही महा एम-टी-व्हीला वेळ दिलात आणि या रिपोर्टबद्दल आम्हा सगळ्यांना सांगितलंत. आणि पुढे महा एम-टी-व्हीवर प्रेक्षकांनो तुम्हाला काय-काय पाहायला आवडेल ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक यू.